या ठिकाणी माननीय आमदार श्री निकोले यांच्या धर्मपत्नी बबिता निकोले यांचे स्वागत मी गट विकास अधिकारी पल्लवी स्वस्ते मॅडम यांना विनंती करतो की त्यांचे बबिता निकोले यांचं स्वागत आपण करतो. मित्रांनो, साहेब नेहमी म्हणत असतात बबिता मैडम ना कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो, मेरा हंसना भी तुम, मेरा जागना भी तुम, मेरा जीना भी तुम, कैसे बताऊं मेरे लिए तुम कौन हो, असे ह्या बबिता मॅडम आहेत आणि त्यांचे स्वागत या ठिकाणी पल्लवी स्वस्ते मॅडम हे करत आहेत. जोरदार ताड्याने स्वागत करायचं आहे. मित्रांनो, काहीच वेळामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं थोडस शुभेच्छेचा वर्षाव होईल. त्याच्यानंतर आपण बघत आहोत की आपल्या मध्ये उपस्थित युट्यूबचे कलाकार आपल्या नजीक येऊन पोहोचलेले आहेत, त्यांना देखील आपण आमंत्रित करणार आहोत. तर या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण बघत आहोत आपल्या मध्ये उपस्थित IAS ऑफिसर MH चे एकदम यंगेस्ट IAS ऑफिसर माननीय श्री विलास खत्री साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खत्री साहेब हॅलो हॅलो. या कार्यक्रमाची गेल्या 7-8 दिवसापासून जे तयारी करत होते आणि या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करीत आहेत कमलेश राबट, मी साहेबांना कृपया विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आमचे कमलेश काँग्रेस राबट यांचं स्वागत करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. आज जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने जमलेले सगळे आदिवासी बांधव, माननीय आमदार महोदय, तहसीलदार साहेब, PDO मॅडम, PI साहेब, नगर परिषदेचे पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचे मी या कार्यक्रमाला खूप खूप स्वागत करतो. मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, पण मी खूप ऐकलं होतं की फार छान कार्यक्रम होते, डान्स वगैरे होते आणि फार मजा येते. तर यावर्षी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं संधी जी आहे ती मिळाली आहे. आदिवासी आपल्याला निसर्गाबरोबर कसं राहायचं, निसर्गाचं शोषण केल्याशिवाय निसर्गाबरोबर कसं जगायचं त्याबद्दल धडा पूर्ण जगाला दिलेला आहे. आणि आज जे आपल्याकडे वातावरण आहे, क्लायमेट चेंज, अतिवृष्टी, झाडांची काप वगैरे वगैरे, त्या वातावरणात नाही चालत नाही. त्या वातावरणात हा धडा फार महत्वाचा आहे की निसर्गाबरोबर निसर्गरम्य परिस्थितीत कसं राहायचं आणि निसर्ग शोषण केल्याशिवाय कसं जगायचं. त्याचबरोबर आपलं जे आदिवासी वारसा आहे, वारली पेंटिंग, तो आपण जे वाद्य आहे ते त्याला पण आता जागतिक पातळीवर